केंद्र सरकारने आणलेल्या ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्क संरक्षण सुधारणा विधेयक 2026 या महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील विषयावरती संसदेत चर्चा करताना शिवसेना पक्षाच्या वतीने खासदार नरेश म्हस्के यांनी या ऐतिहासिक विधेयकांचे स्वागत करत शिवसेना पक्षाचा पाठिंबा जाहीर केला आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वर्षानुवर्षे दूर ठेवलेल्या ट्रान्सजेंडर बांधवांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणं ही काळाची गरज आहे. विकास हा तेव्हाच खरा ठरतो जेव्हा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत त्याचा लाभ पोहोचतो, असे मत खासदार नरेश म्हस्के यांनी विधेयकांचे समर्थन करताना ठामपणे मांडले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या महाराष्ट्र ट्रान्सजेंडर धोरण 2024चा खासदार नरेश म्हस्के यांनी विशेष उल्लेख करत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे या समाजाला विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळत असल्याचं सांगितलंय. ओळखपत्र, रेशन कार्ड, निवास प्रमाणपत्र यांसारख्या मूलभूत गोष्टी मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे त्यांच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडत असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलंय. या विधेयकातील तरतुदींमुळे ट्रान्सजेंडर व्यक्तींना त्याच्या घरातून किंवा समाजातून हाकलून देणं, सार्वजनिक ठिकाणी जाण्यास अडथळा निर्माण करणं किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणं हा गुन्हा ठरणार आहे. तसेच शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि लैंगिक शोषणाविरुद्ध कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आल्यामुळे या समाजाला सुरक्षिततेची नवी हमी मिळणार असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलंय.